नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये जाहिरात आलेली आहे भरतीची, त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण डिप्लोमा केला असेल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केला असेल तर आपल्यासाठी ही महत्त्वाची भरती असणार आहे आणि याच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारच्या पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी मिळवू शकणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, चला जाहिरात सविस्तर पाहूया. डिस्क्रिप्शनमध्ये जाहिराती संदर्भात सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर अशा जाहिरात संबंधित माहिती करता किंवा भरतीच्या नोटिफिकेशन करता आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला सुद्धा आपण जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, चला यामध्ये आपण ॲडव्हर्टाईजमध्ये काय काय माहिती देण्यात आली आहे ती पाहूया. पॉवर ग्रिड इज लुकिंग फॉर ब्राईट अँड एनर्जेटिक डिप्लोमा होल्डर टू जॉईन इट्स 100% ऑन सबसिडरी जे आहे PESL नावाची एक सबसिडी आहे, तिला आपण इथं रिक्वायरमेंट आहे आणि त्यानुसार इथं भरती होत आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं वॅकन्सी अँड रिझर्वेशन जर बघितलं ते काय आहे, तर यामध्ये ट्रेनी सुपरवायझर इलेक्ट्रिकल पोस्टचा नंबर आहे 430. टोटल व्हॅकन्सी 70 असून ओपन करता 30 आहेत, EWS करता 7 आहेत, OBC करता 18, SC करता 10, ST करता 5 अशा वॅकन्सीज इथं देण्यात आलेल्या आहे. आता हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे काय, समांतर आरक्षण इथं देण्यात आलेलं आहे. जसे की आपण खेळाडू असाल किंवा बाकी कोणत्या ज्या कॅटेगरी असतात, पर्सन विथ डिसॅबिलिटी, त्यानुसार इथं आरक्षण देण्यात आलेलं आहे, ते आपण पाहू शकता. आता इथं जॉब स्पेसिफिकेशन काय देण्यात आलं आहे, ट्रेनी सुपरवायझर इलेक्ट्रिकल फुल टाईम रेग्युलर 3 इयर डिप्लोमा इन रिलेव्हंट डिसिप्लिन ऑफ इंजिनिअरिंग ऑर इक्वलंट, म्हणजे फुल टाईम 3 वर्षाचा आपला डिप्लोमा झालेला असणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये आपल्याला 70% मार्क जनरल कॅटेगरी करता पास झालेलं असणं आवश्यक आहे. मिनिमम 70% मार्क आपल्याला असणं आवश्यक आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर त्यानंतरच आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 3 वर्षाचा डिप्लोमा आपला असणं आवश्यक आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं तर हायर टेक्निकल क्वालिफिकेशन लाईक BTech, BE, MTech, ME, ETC विथ ऑर विदाउट डिप्लोमा इज नॉट अलाउड. जर आपल्याला हायर क्वालिफिकेशन असेल BE, BTech, MTech तर आपण ॲप्लिकेशन करू शकणार नाही, याची सविस्तर अशी नोट इथं बोल्डमध्ये देण्यात आलेली आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता आपल्याकडं इक्विव्हॅलेंट डिसिप्लिन कोणतं असलं पाहिजे, तर इलेक्ट्रिकल पॉवर, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर सिस्टम इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल, यामध्ये जर आपण 3 वर्षाचा फुल टाईम डिप्लोमा केला असेल तर ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर आता यामध्ये क्वालिफिकेशन रिक्वायर्ड थ्रू डिसिप्लिन मोड विल नॉट बी कन्सिडर्ड. आता डिस्टन्स मोड जर आपल्याकडे केला असेल, डिस्टन्सनं जर आपण कोणतं जर एज्युकेशन केलं असेल, डिप्लोमा केला असेल, तर तिथं आपल्याला कन्सिडर केलं जाणार नाही, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता ह्यामध्ये एज क्रायटेरिया किंवा वयोमर्यादा काय ठेवण्यात आली आहे ती पाहूया. यामध्ये जर बघितलं 27 ॲज ऑफ म्हणजे 57 वर्षापर्यंत आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. 6/11/2024ला इथं वयोमर्यादा गणण्यात येणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते पे स्केल किंवा वेतन श्रेणी काय आहे. सिलेक्टेड कॅन्डिडेट शाल अंडरगो ट्रेनिंग फॉर पिरियड ऑफ 1 इयर. एका वर्षाचं ट्रेनिंग असणार आहे. दे विल बी प्लेस्ड इन द पे स्केल ऑफ 24,000 ते 1,08,000 इथं आपल्याला पे स्केल ठेवण्यात आलं आहे. बेसिक पे 24,000 असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण इथं बघितलं तर IDA, HRA, पग देणार 12% जर बेसिक पेचे आपल्याला बाकीचं पेमेंट किंवा बोनस मिळणार आहे. सक्सेसफुल ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याला 1 वर्ष दे विल बी प्लेस्ड ॲज अ सब ज्युनियर इंजिनियर म्हणून आपल्याला इथं पोस्ट मिळणार आहे आणि त्यानंतर आपलं पे स्केल जे आहे ते 24,000 ते 1,08,000 होणार आहे, याची आपण नोंद घ्यायची. त्याच्याबरोबर आपल्याला बाकीचे जे कम्पन्सेशन असतात, HRA, लोकेशन बेस्ड कंपल्सरी अलाउन्स, जिथं आपलं पोस्टिंग आहे त्या लोकेशननुसार आपल्याला अलाउन्स भेटत असतात. त्यानंतर ग्रॅज्युटी, पेन्शन, या सर्व गोष्टी आपल्याला यामध्ये भेटत असतात. आपल्याला ग्रुप इन्शुरन्स मिळतो, आपल्याला पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स मिळतो, त्याचबरोबर रिएम्बर्समेंट मिळतं, मंथली कन्व्हिनियन्स, मोबाईल अलाउन्स वगैरे सर्व गोष्टीचे आपल्याला इथं अलाउन्स किंवा बेनिफिट या सर्व्हिसमध्ये आपल्याला केंद्र सरकारच्या नियमानुसार भेटत असतात, याची आपण नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला लोन वगैरे घेतलं असेल त्याच्यावर सुद्धा आपल्याला डिस्काउंट भेटत असतो, याची आपण नोंद घ्यायची. सविस्तर माहिती आपल्याला इथं दिलेल्या जाहिरातीमध्ये आपण पाहू शकणार आहात. आता याच्यामध्ये सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड काय आहे. आपण एकदा सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला इथं
2.5 लाखाचा बॉन्ड आपल्याला लिहून घ्यायचा आहे आणि SC ST कॅन्डिडेट असतील तर त्यांनी आपल्याला 1,25,000चा बॉन्ड लिहून घ्यायचा आहे, कारण आपल्याला एकदा सिलेक्शन झालं तर 3 वर्ष आपल्याला इथं सर्व्हिस करायची आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता यामध्ये जर ट्रेनिंग जर बघितलं आपलं तर ट्रेनिंग नंतरच आपल्याकडं हा बॉन्ड लिहून घेतला जातो, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता त्यानंतर ॲप्लिकेशन फी जर आपण बघितली तर SC ST PWD कॅन्डिडेट करता कोणत्याही प्रकारची ॲप्लिकेशन फी तर नाही, त्यांना यामधून वगळण्यात आलेला आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर बाकीचे कॅन्डिडेट जे असतील ओपन कॅटेगरी EWS कॅन्डिडेट असतील त्यांना आपण जर इथं बघितलं तर यामध्ये आपल्याला 300 रुपयाची फी भरायची आहे. 300 रुपये इथं आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. फॉर मोर डिटेल इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग पेमेंट ऑफ द ॲप्लिकेशन फी क्लिक हिअर, या वेबसाईटला जाऊन आपण बाकीची माहिती बघू शकणार. कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू गो थ्रू द इन्स्ट्रक्शन केअरफुली अँड एन्श्युअर पेमेंट ऑफ फीज ऑन टाईम. ऑन टाईम फीचं पेमेंट करा, त्याशिवाय आपला अर्ज मंजूर होणार नाही. त्याचबरोबर अर्ज करत असताना सांगितलेली क्वालिफिकेशन आपल्याकडे 3 वर्षाचा फुल टाईम डिप्लोमा असेल तरच आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. आता सेम पोझिशनसाठी आपण जर अप्लाय करत असाल, दुसरी एक पोस्ट आहे यामध्ये ज्युनियर इंजिनियर असिस्टंट म्हणून, त्यासाठी करत असाल तर आपल्याकडे इंजिनिअरिंग डिग्री आणि गेट एक्झाम आपली 2024ची असणं आपल्याला आवश्यक आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता एजमध्ये रिलॅक्शन कसं देण्यात आलं आहे? फॉर OBC 3 वर्षाचं रिलॅक्शन, SC ST करता 5 वर्षाचं आणि इथं जर आपण बघितलं तर PWBD करता 10 वर्षाचं. एक सर्व्हिसमॅन दंग्यामधील जे व्हिक्टिम ऑफ रॉयट्स असतात त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नॉर्म्सनुसार इथं रिझर्वेशन भेटत आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता कोणत्याही कास्टर्समध्ये आपण येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे? द सिलेक्शन प्रोसेस शॅल कन्सिडर रिटर्न टेस्ट पहिली असणार आहे, त्यानंतर कॉम्प्युटर बेस्ड CBT टेस्ट असणार आहे आणि इलिजिबल कॅन्डिडेट कॉम्प्युटर स्किल CST टेस्ट पण असणार आहे आपली इलिजिबिलिटीनुसार. त्यानुसार आपल्याला प्री मेडिकल एक्झामिनेशनसुद्धा आपली होणार आणि त्यानुसारच आपल्याला सिलेक्शन केलं जाणार आहे. सुपरवायझर ट्रेनी सुपरवायझर इलेक्ट्रिकलमध्ये रिटर्न टेस्ट कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार. त्यानंतर आपल्याला ॲडमिट कार्ड जे आपल्याला पोस्टानं आपल्या घरी पाठवले जाणार आहेत परीक्षेच्या 10 दिवस किंवा 7 दिवस अगोदर. टेस्टचं जे टाईम असणार आहे ते 2 तास असणार आहे. त्यानुसार आणि आपल्याला पाहायचं आहे की क्वेश्चन जे असणार आहे ते कसे असणार आहेत, ते ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन असणार आहेत आपल्याकडं. तर इथं आपल्याला टेक्निकल नॉलेज आणि ॲप्टिट्यूड सर्व अशी माहिती इथं ह्या बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, आपण पाहू शकणार आहात. इंजिनिअरिंगच्या आपल्या सिलेबसनुसार इथं क्वेश्चन असणार आहे. टेस्ट क्वालिफाईंग क्रायटेरिया काय असणार आहे? रिझर्वेशन व्हॅकन्सी क्वालिफिकेशन क्रायटेरिया EWS करता मिनिमम 30% ईच पार्ट ऑफ सेपरेटली अँड मिनिमम 40% मार्क इन ॲग्रिगेट. रिझर्व्ह कॅन्डिडेटला ॲटलिस्ट 25% मार्क तर ह्या परीक्षेच्या पडणं आवश्यक आहे. ओपन करता 30 मार्क इथे देण्यात आले आहे. त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट ऑफ कॅन्डिडेट इथं सर्व अशी माहिती देण्यात आलेली आहे. टेस्ट सेंटर जर बघितले आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण की मुंबई नागपूर इथे 2 महत्त्वाचे टेस्ट सेंटर देण्यात आलेले आहे, त्याची आपण नोंद घ्यायची आहे. आता हाऊ टू अप्लाय जर आपण बघितलं तर अप्लाय करण्यासाठी आपलं सिंगल डे सिंगल सेशन ॲट द टेस्ट सेंटर म्हणण्यात आलेलं आहे. त्यानुसार आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. टू अप्लाय लॉग ऑन टू द www.powergrid.in करिअर सेक्शनमध्ये जाऊन जॉब ऑपॉर्च्युनिटी ओपनिंगमध्ये जाऊन आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या, त्या लिंकवर जाऊन सुद्धा आपण अधिक माहिती घेऊ शकणार आहात. आता डॉक्युमेंट काय लागणार तर रिसेंट फोटोग्राफ लागणार आहे, आपली 10वी सर्टिफिकेट किंवा डिप्लोमाचं सर्टिफिकेट आणि इतर जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत त्यांची साईजसुद्धा इथं देण्यात आली आहे. PDF फॉर्मॅटमध्ये किती असावी त्याप्रमाणे जे आपले डॉक्युमेंट आहेत ओरिजिनल ते अपलोड करावीत आणि ती डॉक्युमेंटच आपल्याला परत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला घेऊन जावे लागतात. अशी काळजी घेऊनच हे डॉक्युमेंट अप्लिकेशन करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स जर आपण बघितल्या तर त्या काय आहेत? ओपनिंग ॲप्लिकेशन हे 16/10/2024 पासून करायचं आहे. लास्ट डेट आहे 6/11/2024 आणि आपण यामध्ये इलॅबिलिटी जी आहे ती किंवा गणना जी करण्यात येणार एज इलॅबिलिटी असो शैक्षणिक असो ती 6/11/2024 सांगितलेली एज इलॅजिबिलिटी वयोमर्यादा किंवा शैक्षणिक अर्हता आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि आपली जी टेस्ट आहे ती डिसेंबर 2024 किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते किंवा जानेवारी 2025मध्ये होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर डिप्लोमा केला असेल तर आपल्यासाठी सरकारी कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी आहे. आपण जर बघितलं तिथं पगार पण चांगला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला इतर देय भत्तेसुद्धा चांगले भेटत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वालिफिकेशन धारण करत असाल तर आपण ॲप्लिकेशन करून सरकारी नोकरी मिळवण्याचं आपलं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करावं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार.
भरती संदर्भात काही प्रश्न शंका असतील तर जरूर कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.